हिंदी विरोधात 5 जुलैला होणाऱ्या मोर्चावरनं भाजपा आक्रमक झालाय। लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी मोर्चा काढला जात असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। तर त्रिभाषा सूत्राचा अहवाल हा उद्धव ठाकरे यांनी स्वीकारल्याचा आरोप आशिष शेलारांकडून करण्यात आलाय। पाहूयात। कुठल्याही व्यक्तीला 3 भाषा आल्या तर काय बिघडलं? मराठी माणसाच्या मनामध्ये त्या ठिकाणी तेढ निर्माण करण्याचं काम अशा मोर्चाच्या माध्यमातून होत आहे। जे काही वातावरण तयार होईल याचा धसका त्यांनी घेतलाय म्हणून हा काहीतरी उलटसुलट ते प्रतिक्रिया देतात। पहिलीपासून हिंदी शिकवण्याला विरोधकांनी कडाडून विरोध केलाय। दरम्यान यानंतर भाजपकडनं देखील आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारल्याचा आरोप भाजपकडनं करण्यात आला। दरम्यान यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील पलटवार केलाय। मुख्यमंत्री असल्यामुळे ठाकरेंनी फक्त अहवाल स्वीकारला, मात्र देवेंद्र फडणवीसांनी हिंदी सक्तीचा GR काढल्याचं म्हणत राऊतांनी शेलारांना प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊत तुमचे आका जे आहेत ना काँग्रेस, त्याने त्रिभाषा सूत्री घातली आहे। संजय राऊत तुम्ही ज्यांचे पाय चाटता ना, त्या काँग्रेसने हिंदी इम्प्लिमेंटेशन टाकलं आहे। संजय राऊत तुम्ही ज्यांच्या तळी उचलता, ज्या पक्षाचे प्रवक्ते म्हणता, त्या उद्धवजींनी त्रिभाषा सूत्री आणि हिंदी कंपल्शन किंवा हिंदीचा त्रिभाषेत विचार हे सूत्र स्वीकारलं आहे। त्यातलं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे फडणवीस यांच्या पिताश्रींनी आमच्यावर लादलंय। केंद्रानं एखादा विषय लादल्यावर उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री स्वीकारले नाहीये। त्यासाठी रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या ज्येष्ठ शैक्षणिक बरं का अशा व्यक्तीची त्यांनी नेमणूक केली आणि त्यानंतर हा जो अहवाल त्यांनी दिला, कोणताही अहवाल हा मुख्यमंत्री स्वीकारतातच। आम्ही पार्लमेंटला असा अनेक अहवाल देत असतो, प्रधानमंत्री अहवाल स्वीकारतात। स्वीकारला म्हणून त्याने GR काढला का? GR कोणी काढला? तो GR काढला देवेंद्र फडणवीस। हिंदीच्या मुद्द्यावरनं भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने आली आहे। हिंदीवरून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांकडे बोट दाखवलंय। दरम्यान यानंतर आशिष शेलारांनी संजय राऊतांना टोला लगावला। राऊतांच्या बुद्धिमत्तेची चाचणी करावी लागणार असल्याचं म्हणत शेलारांनी निशाणा साधलाय। एवढेच नव्हे तर हिंदीच्या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरे पळ काढू शकत नाहीत असा इशारा देखील शेलार यांनी दिला आहे। संजय राऊत यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी इयत्ता 3रीत करावी लागेल। हा अहवालच मुळे आला उद्धवजींच्या काळामध्ये। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्या कारवाईची सुरुवात राज्यामधली उद्धवजी मुख्यमंत्री असताना झाली आणि त्यामुळे उद्धवजी आता पळ काढू शकत नाही। संजय राऊत त्यांना पडद्याआड टाकण्याचा किती प्रयत्न केला तरी ते पडद्याआड जाऊ शकत नाही। ठाकरे बंधू मोर्चाच्या माध्यमातून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला। मराठी सोबत हिंदी आणि इंग्रजी शिकल्यावर काय बिघडणार असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उपस्थित केला। तर भाजपनं मोर्चाचा धसका घेतल्यामुळे उलटसुलट चर्चा करत असल्याची टीका मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी केली आहे। म्हणजे 3 भाषा तरी आपल्या मुलांना पहिल्यापासून आपण शिकलेलो आहे। आपण 4थ्या वर्गापर्यंत जरी मराठी शिकलो, पण 5व्या वर्गापर्यंत कधी कधी हिंदी बोलत गेलो, कधी कधी आपण इंग्रजी बोलत गेलो। त्यामुळं कुठल्याही व्यक्तीला 3 भाषा आल्या तर काय बिघडलं? पण त्याच्याकरता संभ्रम तयार करणे, मराठी माणसाच्या मनामध्ये त्या ठिकाणी तेढ निर्माण करण्याचं काम अशा मोर्चाच्या माध्यमातून होत आहे। महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे मराठी भाषाच आमची ही कंपल्सरी भाषा आहे याबद्दल ठाम आहे आणि हिंदी भाषा ही त्या ठिकाणी ऑप्शनल भाषा आहे यावर ठाम आहे। प्रॉब्लेम काय मला कळत नाहीये, भाजपला नेमका प्रॉब्लेम काय मला कळत। मला वाटतं सगळे पक्ष एकत्र येत आहेत आणि त्यातून जी काही मोठी शक्ती निर्माण होणार आहे किंवा त्यातून जे काही वातावरण तयार होईल याचा धसका त्यांनी घेतलाय म्हणून हा काहीतरी उलटसुलट ते प्रतिक्रिया देतात। हिंदीच्या मुद्द्यावरनं ठाकरेंचे नेते आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरू झालाय। पहिलीपासून हिंदी शिकवण्याला दोन्ही ठाकरेंनी विरोध केलाय, मात्र त्रिभाषेचं सूत्र उद्धव ठाकरेंनीच स्वीकारल्याचा आरोप करत भाजपकडनं पलटवार करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।